बाप समजून घ्या. जिजाऊ मासाहेबाचं गुणगान अवश्य करायचं आई म्हणून, पण ते करताना शहाजी राजाची घुसमट सुद्धा ध्यानात घ्यायची बाप म्हणून. कौसल्या मातेचं गुणगान आवर्जून करायचं आई म्हणून, पण ते करताना राम 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 असं 6 वेळा म्हणून प्राण त्याग करणारा दशरथ बाप होता हे सुद्धा ध्यानात ठेवायचं बाप म्हणून. देवकी आईचं यशोदा मातेचं गुणगान अवश्य करायचं आई म्हणून, पण ते करताना मध्यरात्रीच्या वेळेला भर पावसामध्ये पोटच्या पोराला टोपल्यामध्ये ठेवून जेलच्या बाहेर पडणारा, मुसळधार पावसातून वाट काढत दुथड्या वाहणारी यमुना नदी पार करणारा, लेकराला सुरक्षित जागी ठेवून तिथल्या पोरीला उचलून घेऊन येणारा वसुदेव नावाचा बाप ध्यानात घ्यायचा बाप म्हणून. बाप महान आहे, आई तर आहेच आहे. आईचं प्रेम व्यक्तही होतं, दिसतं. आमच्या संतांना सुद्धा ठिकठिकाणी आईचा निर्देश करावा वाटला. सगळी उदाहरणं देताना आईची दिली. प्रेमाचं सगळ्यात वरचं उदाहरण द्यायचं म्हटलं की आई. ऐसी दोनच अक्षर आहे, आ ई. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. जो आत्मा ईश्वराची बरोबरी करतो तिला आई म्हणायचं. आई खरंच काय असते? आई लंगड्याचा पाय असते, आई दुधावरची साय असते, आई वासराची गाय असते. जीवनात आई असते तर जीवन परिपूर्ण असते. आई जीवनात नसेल तर तिन्ही लोकांचं राज्य सुद्धा फिकं पडतं. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. पोटी भार आहे त्याचे सर्वस्व आहे. ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी प्रेरित. महिला मंडळ ऐकून घ्या. माहेरात आई आहे, 60 वर्षाची म्हातारी आई असू दे आणि तिची 35 वर्षाची लेक असू दे. 60 वर्षाच्या म्हाताऱ्या आईला वाटतं माझी लेक दिवाळीच्या सणाला माहेरला आली पाहिजे. एका घरी घडलेली गोष्ट परवा पा. 60 वर्षाची म्हातारी, दिवाळीचा सण 15 दिवसावर आलेला. तिचा 40 वर्षाचा लेक, लेकाला हाताला धरून बसवलं म्हातारीने. हे दादा,
3 वर्ष झालं रे, माझी ताई माहेरला आली नाही. 2 वर्ष कोरोनात गेले. दिवाळी तिची तिकडं झाली. मागच्या वर्षी तिच्या पोरीचं लग्न केलं तिनं. तिची लेक दिवाळीला आली म्हणून ती यायला नको म्हटली. या वर्षी घेऊन ये ना ताईला. पोरगा म्हटलं, आई तुझी लेक आहे, माझी कोणच नाही का? माझी पण बहीण आहे. मला वाटतं आणावं, पण एवढं वर्ष नको. या वर्षी मी पोरीचं लग्न केलं. माझी पोरगी माहेरला येणार. अक्का लांब राहते. दिवाळीत लक्झरीचे भाव वाढलेले असतात तिकिटाचे. 1,500 रुपये तिकीट होत. पुण्यावरनं तिला आणायचं म्हटलं सोपं नाही आता. 1,500 माझेच 3,000 जातील आणायला गेलो आणि तिचे 3,000. एखादं नातरुण तिनं सोबत घेतलं तर त्याचे 3,000. तिला साडी, त्या नातरुंडाला कपडे, एवढा हिशोब केला तर 15,000 लागतात आहे. एवढा खर्च करायची माझी आज परिस्थिती नाही. बघेल दिवस बरे आल्यावर. माझी अवस्था बिकट आहे. कर्ज झालंय माझ्यावर. 2 पिकं गेलेत हातातले. 15,000चं नाव ऐकल्याबरोबर म्हातारी ताडकन उठली. तरा तरा चालत घरात गेली. उतरंडीचे गाडगे उतरवले. 5-5 हजाराची 3 बंडल हातात घेऊन म्हातारी आली. पोराच्या हातात बंडल ठेवले. हे 15 आहेत, हे ठेव, पण माझ्या लेकीला नाही म्हणू नको. मटकन खुर्चीत बसला पोरगा. आई, 3च दिवसापूर्वी तुझ्या समोर 4 मित्रांना फोन केले ग मी. 10-5 हजार हात उसने द्या म्हणत होतो त्यांना. ऐकलंच ना तू सगळं? तेव्हा नाही दिले 15. आईने सांगितलं तेव्हा नव्हते माझ्याकडे. तेव्हा नव्हते म्हटलं की पोरानं असं डोळे टवकारून पाहिलं. म्हातारी म्हणले, असं संशयानं बघू नको. तुझ्या घरातल्या डाळीडुळी विकल्या नाही. तुझ्या पॅन्टच्या खिशात चुकूनही हात घातला नाही. तुझं कपाट कधी उघडलं नाही. मंगळसूत्र होत, सासून दिले, लग्नात केलेलं. कोरोनात तुझा बाप गेला. माझा खरा दागिना गेला. ह्या दागिन्याला काय करायचं? होता उतरंडीला पडून. फार काही नव्हतं, 4च ग्रामाचं होत. एवढं घातलं, त्याचे 16,000 आले. त्यातले 15 तुला दिले. पाहिजे तर सांग, ते 1000 पण देऊन टाकते. पण माझ्या लेकराला नाही म्हणू नको आणायला. भावाच्या डोळ्यात पाणी येत. बरं म्हणतो, निघून जातो. 8-10 दिवस जातात आणि मग एका दिवशी आईला म्हणतो, आई चाललो ग तुझ्या लेकीला आणायला. ज्या दिवशी गेला, आईला माहित आता हा दुसऱ्या दिवशी येणार आहे. तिला वाटतं सकाळी लवकर निघतील दोघं आणि दुपारी 2 वाजेपर्यंत येतील. 1 वाजल्यापासून म्हातारी दारात. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला, अरे शहरातून आलास का बाबा? माझा दादा पाहिलास का? माझ्या ताईला आणायला गेलाय. दोघं येणार होते, दिसले का रे? शेजाऱ्या पाजाऱ्याने म्हणावं, नाही ग का. नातवंडाला म्हातारीने सांगावं, पप्या नीट लक्ष ठेवा रे, आत्या आली की सांगा. पोरांनी सांगावं, आजी बस घरात, काय उन्हामध्ये. आमचा बाप, आम्हाला त्याची सवय माहित आहे.
तो 4 वाजेपर्यंत शहरात येईल, पुन्हा आकाला कुठंतरी बसवल, 1-2 तास त्याचे काम उरकून घेईल आणि मुक्कामाला येणाऱ्या गाडीनं दोघं येतील. तू काळजी नको करू. तरी म्हातारीला वाटतं नाही एवढा वेळ करायचा, येईलच येईलच. 1 पासून 6 पर्यंत दारात बसून आणि नातवंड म्हणले तसंच होतं. मुक्काम्या गाडीनच ते दोघं येतात. गाडी धुरळा उडवत गावात आली. म्हातारी काठी टेकत उभी राहते, चष्मा लागलेला, असा कपाळाला हात. आणि ते दोघं येताना दिसल्या बरोबर माघारी फिरून पटकन घरात जाते. भाकरीचा तुकडा दुरडीतून घेऊन दारात उभी राहते. आणि जसे ते दोघं समोर येतात तसं म्हातारी म्हणते थांब थांब थांब, पाय धुतल्याशिवाय घरात येऊ नको, थांब. एका हातात तांब्या पोरीच्या हातात देऊन पाय धुवायला होते. आणि पाय धुवून झाले की हातातला भाकरीचा तुकडा एकदा उजवीकडून एकदा डावीकडून ओवाळते, दूर भिरकावते, गालावरून हात फिरवते, कडाकडा बोट मोडते. आणि एकच वाक्य, जीवाला खाजा जरा, 3 वर्षात किती वाळून गेली, काही खातीस का नाही जीवाला? 60 वर्षाची आई असू दे आणि 35ची लेक असू दे, माहेरात गेल्यावर तिचा हा सन्मान आईच्या हातून झाल्याशिवाय राहत नाही. आई माहेरात संपली, तुमचं माहेर संपलं. 4 लेकी सासरी पाठवायच्या. आई गळ्याला पडून हंबरडा फोडते, लेकी समजूत काढतात, बाबांची आठवण काढतात. इकडं जनक महाराजांच्या डोळ्याला धारा लागल्या. दशरथ महाराज समोर आहे, हात जोडले आणि दशरथाच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी जनक वाकले. दशरथाने वरचेवर उचलले आणि दशरथ वाकायला लागले. जनक म्हणतात अहो असं नका करू, मी पोरीचा बाप आहे, मला पाया पडू द्या. दशरथ म्हणतात हो तुम्ही पोरीचा बाप आहे म्हणूनच मला पाया पडू द्या. हो नाही हो, मी पोरीचा बाप आहे, मी पाया पडलं पाहिजे, मला पाया पडू द्या. दशरथ म्हणले तेच सांगतोय तुम्हाला, तुम्ही पोरीचा बाप आहेत म्हणूनच मला पाया पडू द्या. तुम्ही पोरीचा बाप आहेत, तुम्ही देणार आहे, आणि मी पोराचा बाप आहे, मी घेणार आहे. तुम्ही कन्या दान करणार आहेत आणि मी पाणी ग्रहण करणार आहे. मुलीचा बाप देणार आहे आणि पोराचा बाप घेणार आहे. घेणारानं देणाराच्या पाया पडलं पाहिजे म्हणून मला पाया पडू दे. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्नासारखे 4 पोर, रघुकुलाचा वंशज असलेला राजा दशरथ काय वाक्य बोलतोय, पोराचा बाप घेणार आहे आणि पोरीचा बाप देणार आहे. घेणारानं देणाराच्या पाया पडावं. पोराच्या बापाने एवढं जरी शिकलं रामायणातून तरी भरपूर झालं. एवढ्या प्रॉपर्टीचा मालक राजा पोरीच्या बापाला हात जोडतोय. आपलं कुठं लावायचं 4.5 एकर, त्याच्यातलं 2.5 एकर कुसळ उगवणं, त्याच्यामध्ये 2 एकरात फक्त सोयाबीन रबी घेता येत नाही. आणि ते म्हणते मला पटका बांधला नाही, लग्न लागू देत नाही. द्या सोडून, दशरथाचा आदर्श घ्या. शेवटी दोघांनी एकमेकाची गळाभेट घेतली आणि 4 मुली जनकाने वाटे लावल्या आणि 4 सुनांना सोबत घेऊन राजा दशरथ अयोध्येमध्ये आगमन करते झाले. अयोध्येमध्ये हे 4 आले, 4 नवरदेव आणि 4 नवरी. अयोध्येत किती आनंद असेल महाराज. रांगोळ्या काय काढल्या, सडा काय टाकलाय, स्वागताची जय्यत तयारी काय केली. वरात निघाली गावामध्ये, रुबाबात मिरवणूक वधूवरांची. कसा दिसत असेल हा, एक गोड संकीर्तन डोळ्यापुढे आणतो. माग टाळी वाजवून सगळ्यांनी म्हण मोहे प्यार